विविध भारती पुणे ठळक बातम्या. आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिनानिमित्त आज मुंबईतील जुहू समुद्र किनाऱ्यावर राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. प्रत्येक मोठ्या कार्याची सुरुवात लहान लहान बाबींनी होत असते. सागरी किनारा स्वच्छतेसाठी आज जनजागृतीचा दिवस असून किनारा स्वच्छतेची ही सुरुवात मोठं रूप धारण करून स्वच्छ भारत महान भारत संकल्पनेला आकार देईल असं प्रतिपादन राज्यपालांनी यावेळी बोलताना केलं. तर समुद्र किनारे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मिशन लाईफ या संकल्पनेतील स्वच्छ भारत बनवण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया असं आवाहन केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी यावेळी केलं. सागरी किनारा स्वच्छतेबाबत जनजागृतीसाठी सप्टेंबर महिन्याच्या 3 जानेवारी आंतरराष्ट्रीय सागरी किनारा स्वच्छता दिनाचं आयोजन करण्यात येतं. जम्मू काश्मीरमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराला वेग आला आहे. या टप्प्यात येत्या 25 तारखेला 6 जिल्ह्यातील 26 मतदारसंघात मतदान होणार आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज पूंछ, राजौरी आणि जम्मू जिल्ह्यात 5 निवडणूक प्रचार सभांना संबोधित करणार आहेत. जून महिन्यात अतिवृष्टीमुळे खंडित झालेली 4 धाम यात्रा हवामान सुधारल्यामुळे पुन्हा सुरळीत सुरू झाली असून यात्रेकरूंच्या संख्येतही वाढ होत आहे. सरकारी आकडेवारीनुसार जून महिन्यापासून आजपर्यंत 35 लाखांहून अधिक भाविकांनी 4 धामांना भेट दिली आहे. भारत आणि बांगलादेश क्रिकेट संघादरम्यान चेन्नई इथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात आज तिसऱ्या दिवशी भारताच्या दुसऱ्या डावात उपाहारापर्यंत 3 गडी बाद 205 धावा झाल्या आहेत. भारतानं या सामन्यात 432 धावांची आघाडी घेतली आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.